फडणवीसांचा भाऊ आहे, त्यांनी आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. काय वाटतंय सगळीकडे? काय वाटतंय त्यालाच विचारा. इकडे त्याला गुंडगिरीवर बोलायचं, आमच्या एकेका माणसाला आक्षेप घ्यायचा. राऊत साहेब एवढं रणकंदन त्या ठिकाणी करतात, तांडव करतात, हे त्यांना कळालं पाहिजे ना. हे त्यांनाच विचारा की तुम्हाला कसं वाटतंय आता म्हणून. त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, उद्धवजींनी दिलं पाहिजे, संजय राऊतांनी दिलं पाहिजे. दुसऱ्याकडे बोट दाखवताना आपल्याला खूप बरं वाटतं. एखादा छोटा मोठा गुन्हेगार असला की छोटा मोठा काही ते चुकून काही झालं असलं होतं, लगेच त्याला घेतलं की ते एवढा मोठा आकार तांडव करतायत. आणि आता तर आपण कुणाला घेतलंय, कुणाला घेतात, आणि म्हणून याचं उत्तर त्यांनीच द्यावं. भाऊ, या सगळ्या निमित्तानं कारवाई करतायत, या सगळ्या कारवाईनंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट नका देऊ, अशा पद्धतीची एक मागणी होतीये. आपलं काय अजेंडा असणार आहे? निश्चित त्या संदर्भामध्ये भाजप विचार करेल. मी सांगितलंय, आम्हाला गुंडगिरी मुक्त करायचं शहर आहे. आम्हाला या शहरातली सगळी दहशत ती पूर्णपणे बंद करायची आहे. मी आपल्याला पुन्हा सांगेल की या शहराची म्हणजे एक ऐतिहासिक त्याला पार्श्वभूमी आहे, धार्मिक पार्श्वभूमी आहे. कुंभ या ठिकाणी होतोय आणि म्हणून इथे कोणाची हत्या केली जाणार नाही. आपण जो प्रश्न विचारलेला आहे, निश्चित त्या बाबतही आम्ही विचार करू.